जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे। या निवडणुकीच्या प्रचारात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मल्हार पाटलांवर जोरदार टीका केली आहे। यात त्यांनी 3,29,000 मतांनी तुझ्या मम्मीला पाडल्याचं म्हटलं आहे। ओमराजे निंबाळकर यांचं हे जोरदार भाषण आता व्हायरल होत आहे। बघा ओमराजेंचं कडक भाषण। नाही की पगारीनं माणसं ठेवून तरी तेवढा वेळ देऊन दाखवा ना म्हणावं, माझे इतकं काम कर, मी 24 तास देतो तर तू 48 तास कर ना म्हणावं। आणि पुढे जाऊन मला विचारायचंय, आता निवडणूक लागली लोकसभेची, गुराख्याचं मतदान लागतंय का नाही हो? शेतकऱ्याचं मतदान लागतंय का नाही खासदाराला? का म्हणतंय नाही नाही तू टाकू नको, त्याच्या पाया पडायचं उकूत येतंय की निवडणुकीत? मग मतदान लागतंय काम करायला दुखतंय काय? बांधवानो, मी करत आलोय, करत राहणार आहे। आणि मला ज्या टामी हिनवणाऱ्या माणसाला मला एकच उत्तर द्यायचंय की ह्या ज्या टामीनच तुमच्या मम्मीला 3,29,846 मतांना पाडलंय। हा, ती एवढी मस्ती करायची नाही मला। पैशाच्या जीवावर आमच्यासारखं लडबर म्हणावं, बिगर पैशाचं मग तुला मानताव म्हणावं। एकही पैसा न खर्च करता फक्त लोकांच्या मतावर मतं टाकू द्यायचे। एक निवडणुकीत यश आलं तर नावाचा ओमराजे ठेवणार नाही। बांधवानो, इथं जातीचं लागतं, येरागावळ्याचं काम नाही। आज माझी आपल्याला इतकीच विनंती आहे की मुन्ना खटावकर, कुठं आहे मुन्ना? ह्याच्याकडे बिच्याकडे पैसे नाहीत, आता पुढून तूर दुडगुस आहे। साक्षात ताई म्हणल्यावर काय तुम्हाला सांगितलं हिशेब कसा आहे? ती 90 कोटी रुपये सालाला आहेत, ती बी बिगर कष्टाची आहेत। वाटायला कुणाच्या बापाचं काय जाणार आहे? ह्याच्याकडे आहे का? ह्यानं संत गोरबा काकाच्या मंदिराला ब वर्ग मध्ये जी झालंय, जी संत गोरबा काकाच्या डोक्यावरचे पत्र निघाले, त्याचं श्रेय मला वाटतं मुन्ना खटावकरला दिलं पाहिजे आपण। ह्या लेकरानं केलंय, ह्या लेकरानं केलंय। काय कमी आहे हो? सरपंच झालं ती सुद्धा बघवलं नाही। बांधवानो, तिथं सत्तेचा वापर करून ह्यांना अपात्र केलं। आज तुम्हाला सांगतो की त्यांच्या मंडळीचा आज या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला आहेत। मी जसा 24 तास काम करतोय त्याच्या पुढे एक पाऊल पुढे जाऊन काम करणारा माणूस आहे। मतदान टाकणार का नाही एवढं सांगा मला फक्त तुम्ही। आता ह्याच्यासाठी मत मागायलोय मी, ह्यांच्यासाठी मागायलोय, या गरीबासाठी मागवलोय। आणि होऊ द्या ना एक नवीन सुरुवात, जाऊ द्या संदेश। पैशाच्या जीवावर राजकारण करणारी माणसं अनेक आहेत बांधवानो, त्याला संदेश द्यायचं तुमचं काम आहे की आमच्यासाठी 24 तास जी राबल, आमच्यासाठी 24 तास जी कष्ट घेईल, त्याच्याच पाठीगा आम्ही राहू। ह्या पद्धतीनं तुम्ही संदेश देणं गरजेचं आहे। मी तर म्हणतोय, पैशासाठी पैसे वाटून जर कोण तुमचं मत घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधातलंच बटन दाबणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही वाचवण्याचा प्रकार आहे। आता निर्णय तुमचा आहे, तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि मला विश्वास आहे की खटावकर ताई असतील, आपल्या वीर ताई असतील, त्याचबरोबर पांगरकर असतील, तीनची चिन्ह काय हाय का नाही? जागाव का नाही? आणि मशनीत कुणाचा बाप गोळ घालीत नाही। सकाळी 50 मतं तुमच्या देखत टाकून दाखवतेत आणि टाकलेली मतं त्यात ज्याला दाबलंय त्याला गेलंय का नाही ती बी उघडून दाखवतेत। तेवढं बघायचं। संध्याकाळी मशीन मतदान झाल्यावर पॅक करताना त्याच्यावरचा सिरियल नंबर लिहून घ्यायचा आणि मतमोजणीला आल्यावर तीच मशीन मोजणीला आली का एवढी खात्री करायची। एवढ्या 3 गोष्टी केल्यावर कुणाचा बाप मशनीत गोळ घालू शकत नाही। कावा जुना होता टाळ्या। त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आता पटेल असं सांगतो, मोदी साहेबाला सगळ्यात महत्वाची निवडणूक कोणची होती? मग नगरपालिकेला गोळ घातला असता का लोकसभेला घातला असता? मग लोकसभेला घातला असता तर पटलं का आता तरी? ह्याच्यावर द्या टाळ्या। आता तुम्ही मशनीला जर नाव ठेवलं तर म्हणते आईला असं बी त्यांना आपल्याला टाकलं तर त्यांना चाललं, मग त्यांनाच टाकू म्हणतील। होईल का नाही? असं गैरविश्वास होईल का नाही? बरं, आपल्याला उद्या मशनीवरच मतदान करायचंय। त्याच्यामुळं करत असताना गैरविश्वास पसरू नका। मतदान करताना बी शांततेत करा। तुम्ही वयस्कर माणसं ज्याला दिसत नाही किंवा महिला मंडळ खास करून, त्यांनी सुद्धा शांततेत मतदान करा। मी बघितलं नगरपालिकेला 2 मतानं 1 मतानं आमची माणसं पडली। वरचं खालचं दाब म्हणलं की वरच्या कडचं एक कुचा देऊन खालच्या नोटाला कुचा देऊन गडी बाहेर गेलं ना, मत बोंबललं। शांततेत जावा। तुम्हाला मतदानाला कुणालाही गडबड करायचा अधिकार नाही। शांततेत जावा। त्याला जर चिन्ह दिसत नसेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बोलवून घ्यायचंय, मला चिन्ह दिसत नाही, ह्याच्यावर उजेडाची सोय कर म्हणायचं, मला चिन्ह दिसलं पाहिजे। व्यवस्थित नाव वाचायचं, चिन्ह बघायचं आणि पुन्हाच पुढचं काय दाबायचं? बटन माशालीच्या पुढचं। जिल्हा परिषदचं दाबायचं, पंचायत समितीला जायचं, व्यवस्थित नाव वाचायचं, चिन्ह बघायचं मशाल आणि पुन्हा काय दाबायचं?
बटन दाबायचं. आणि माझी एक विनंती आहे, आपल्या मतात विभागणी व्हायचं पाप होतंय. तुमच्या लक्षात आलंय माझं काय म्हणणं आहे ते. जसं धाराशिवला झालं, धाराशिवला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष वेगळा लढला, कारण शरद पवार पक्षाचं ना आपलं जर बेरीज केली तर आपण धाराशिवच्या नगरपालिकेत सुद्धा 17,000 मतांनी निवडून आला असता. 17,000 मतांना. आज इथं सुद्धा दोघ जण उभारलेत. बांधवानो, मताची विभागणी होणार नाही, कुणाच्या हातात आहे? तुम्ही कृपा करून विभागणी होऊ देऊ नका. सगळीच्या सगळी मतं एकजोट कुठं टावू द्या, सगळीच्या सगळी. अजिबात डावं उजवं करू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. मतदान उद्याच्या 7 तारखेला आहे. 7 तारखेला आपलं चिन्ह का आहे? चिन्ह का आहे? या मशालीच्या पुढचं बटन दाबून एक सर्वसामान्य गृहिणीला जिल्हा परिषदचं सदस्य आणि भविष्यात जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा कोण असेल तर मला वाटतंय ना माझी बायको निवडणूक लढवायली, ना कैलास पाटलाची बायको निवडणूक लढवायली, ना आमचा कुणी नातेवाईक निवडणूक लढवायलाय. जी कुणी सर्वसाधारण कुटुंबातली महिला असेल तीच महिला जिल्हा परिषदची अध्यक्ष होईल, ही सुद्धा वचन मी तुम्हाला आज या निमित्तानं देतो. आणि तशा पद्धतीनं आपण कौल द्यावा असं आवाहन करतो आणि आपल्या सगळ्याची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा प्रवेश आहे.